नमस्कार, आर्ट क्राफ्ट कुकिंग बाय सुवर्णा या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। पहा ना, नागमोडी वळण आहे, निसर्गरम्य नजारा आहे। त्याचबरोबर पहा, इथं तुम्हाला काही भक्त भाविकही दिसत आहेत, इकडे पायऱ्याही दिसत आहेत। नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल की हा पॉइंट कोणता आहे, बरोबर ना? पहा ना, किती सुंदर असा नजारा आहे। अगदी वळणाची अशी ही वाट आहे। इकडे तुम्हाला ही दरी दिसत आहे। नक्कीच तुमचा तर्कवितर्कही चालू असेल आणि कदाचित तुम्हाला समजलंही असेल की हा पॉइंट कोणता आहे, बरोबर ना? चला पहा मग आमच्यासोबत आपण कोठे चाललेलो आहोत पहा। चला तर मग येताय ना आमच्यासोबत तुम्हीही देवदर्शन करायला। चला आपण देवाचं दर्शन घेऊया, तुम्हीही आमच्यासोबत या। पहा, फार मोठं इथं हे वळण आहे आणि इथं तुम्हाला आता मंदिराचा कळस दिसतो आहे। पहा, दिसतोय ना अगदी लांबून। नक्कीच हे ठिकाण कोणतं आहे पहा, लक्षात आलं तुमच्या? आलं असेल। हे आहे औंधची यमाई देवी। अतिशय उंच टेकडीवर आपण आलेलो आहोत। चला देवीचं आपण आता दर्शन करूया। मंदिराचं बांधकाम पहा, अतिशय रेखीव असं हे मंदिराचं बांधकाम आहे। आणि ऊनही आता अतिशय म्हणजे बऱ्यापैकी ऊन लागत आहे। उन्हाचा चांगलाच इथे कडाका जाणवत आहे, गरमी भयंकर आहे। चला आपण देवाचं दर्शन करूया। इकडे आत प्रवेश केल्यानंतरच तुम्हाला फुलांचे व हारांचे विक्रेते दिसतील आणि तसेच या ठिकाणी प्रसाद विक्रीला बसलेले सुद्धा तुम्हाला काही लोक दिसतील। पहा, इथे आम्ही देवीसाठी लागणारे वेणी, हार, हे ताट विकत घेतलेलं आहे। आणि ओटीचं जे साहित्य आहे ते ओटीचं साहित्य दरवाजाच्या म्हणजे मंदिराच्या जिकडून पायऱ्या चालू होतात त्या बाजूला ओटीचं साहित्य विक्रीसाठी असतं। आणि इकडून जी गाडी अगदी वरपर्यंत येते या दरवाजाला तुम्हाला इथं फूल, हार, वेणी आणि प्रसाद मिळतो। आणि या ठिकाणी देवीसाठी लागणारे वेणी आणि हार हे विकत घेतलेलं आहे। चला आतमध्ये आपण आता जाऊया आणि देवीचं दर्शन करूया। हा दिसतो तुम्हाला प्रदक्षिणा मार्ग आहे। पहा, ऊन असल्यामुळं या ठिकाणी पायघड्या टाकलेल्या आहेत। प्रचंड असं ऊन आहे। दुपारचे 1 वाजलेले आहेत, पण आता आतील जो नजारा खूप छान आहे। पहा, सुंदर असा आहे। एक मिनिट, दीपमाळ तुम्हाला दिसत आहे। चला आपण देवीचं दर्शन घेऊया। पहा, देवीची मूर्ती पहा, भव्य दिव्य अशी देवीची ही मूर्ती आहे। आणि प्रामुख्यानं मोबाईल आत नेण्यास परवानगी नाही, त्यामुळे बाहेरूनच पहा आपण हे शूटिंग घेतलेलं आहे। तुम्हाला देवी दिसत असेल, अवश्य दर्शन घ्या। हे बाहेरूनच फोटो काढलेले आहेत। पहा,
मात्र इथं आवर्जून सांगावंसं वाटलं ते म्हणजे की माझी विद्यार्थिनी स्नेहल माळी इथं आम्हाला याच मंदिरात भेटली आणि आमचे मग फोटोशूट हे झाले। अगदी अचानकच ही आमची झालेली भेट होती। हाँ ये इकडं तुझ्याकडं असं द्या उन्हाळा असल्यामुळे फारशी गर्दी नव्हती, त्यामुळं आपलं देवीचं दर्शन अतिशय निवांतपणे झालेलं आहे। खूप छान पद्धतीने दर्शन झालेलं आहे। चला आपण आता परती